सर्व शिवराम मास्केरी, माझ्यासोबत आलेले माझे सहकारी राजेंद्र नंदाळ, पटवर्धनजी, रवींद्रजी आणि या ठिकाणी जमलेले मस्तीचे सर्व नातेवाईक. तर आता मस्तीने त्याचा दिवस प्रवास सांगितला. एका तालुक्याच्या ठिकाणाहून एका गावकऱ्याच्या ठिकाणाहून येऊन एखादी वास्तू उभं करणं आणि अभिमानानं सांगता येईल. गावच्या लोकांनी आता हे फायदा असतात तर मध्ये असतात आता बसले पैसे वाढवून परंतु त्याच्या मागची मेहनत जी असते ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा कधी काळी रिक्षा चालवाय, कंपनीमध्ये काम करतो आणि करता करता कधी नगरसेवक झालो, कधी आमदार झालो, यंत्रणेने 4 वेळा आमदार झालो, या महाराष्ट्र राज्याचा मंत्री झालो आणि त्या पालकमंत्री झालो. हा संघटनेचा जो काळ आहे, त्या संघटनेच्या काळामध्ये जो लोक आपल्या बरोबर असतात जे आपल्याला साथ देतात त्याला कधी विसरायचं नसतं. आज जर एवढी मोठी वास्तू केली तर त्या मानव घरातल्या आशीर्वाद स्टोरी एक्झिबिशन माहिती नसल्यामुळे पहिल्यांदा मी जेव्हा आमदार झालो, आमदार होणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. त्यावेळेला मला जाणवलं की मी फार मोठा माणूस झालो आणि मला सर्व पत्रकारांनी टीव्ही चॅनलवाल्यांनी सर्वांनी घेतलं आणि विचारलं की तुम्ही आज आमदार झाला, आमदार झाल्यानंतर तुम्हाला कोणाची आठवण त्याच्याकडून हे सर्व घडलेलं आहे. तुम्हाला मला घडवणारे माझे वडील तर होतेच. आता काय खाली पडू. या ठिकाणी आज आम्ही नीला विश्व शिक्षण संस्था संचलित ब्ल्यू स्काय इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या नवीन शाळेच्या वास्तूचं आज माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. खरं तर या शाळा स्थापन करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देशच हा आहे की शोषित, वंचित, पीडित आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना दर्जेदार आणि अतिशय कमी फीस मध्ये दर्जेदार शिक्षण दिल्या जावं आणि त्यांची उन्नती घडवून आणावी, हा या पाठीमाग ही संस्था स्थापन करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. आणि निश्चित आम्ही या उद्देशाच्या दिशेनं समोरचं वाटचाल करू ही या प्रसंगी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. सर, तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं का संघर्ष तुम्ही फार निर्माण केलं, काय संघर्ष केलाय आपण आता? खरं तर संघर्ष हा शब्द साधा सुद्धा शब्द नाही किंवा 3 अक्षरी शब्द नाही किंवा 3.5 अक्षरी शब्द नाही, तर हा अतिशय दीर्घ अशा प्रकारचा मेहनतीचा दर्शवणारा हा शब्द आहे. कारण या शब्दामधून स्वतः मी अनुभवलेला आहे की वाईट परिस्थितीमध्ये किंवा बिकट परिस्थितीमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी नेमकी कशी धडपड करावी लागते हे मी आतापर्यंतच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये पाहिलेलं आहे. आणि त्याच वाटचालीची परिणिती आजची ब्ल्यू स्काय इंटरनॅशनल स्कूलची ही नवीन वास्तू आहे. कोणत्या क्लास पर्यंत आहे सर? ही 1ली ते 12वी पर्यंतची आपण आता सध्या या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल, माननीय शिक्षण उपसंचालक साहेब हे स्वतः या ठिकाणी आले होते. त्यांनी आपल्या शाळेला शुभेच्छा दिल्या. काल 2 दिवस या ठिकाणी सतत शिक्षण विभागातले मोठमोठे अधिकारी येऊन गेले, त्यांनी बिल्डिंग पाहिले आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि सगळ्यांच्या प्रेरणेमधून आम्ही ही शाळा चांगल्यात चांगली बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नवीन वस्तूमध्ये काय काय सुविधा फॅसिलिटी शाळेमध्ये? आता या ठिकाणी या शाळेमध्ये आम्ही CBSE पॅटर्न मध्ये सिलेबस सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये IAS, IPS, IIT त्याचबरोबर IIM सारख्या किंवा अतिशय उच्च दर्जाच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहतात
या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पहिल्यापणापासून बालपणापासून आम्ही त्यांची तयारी करून घेणार आहोत. डिजिटल सर्व व्यवस्था ही डिजिटल राहील आणि माफक फीस मध्ये. जर आपण आजूबाजूच्या शाळा पाहिला, इथलं रिव्हरडेल पाहिली किंवा इकडं नारायणा पाहिली किंवा तिथं नाथवाली पाहिली, तर इथं गरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण भेटत नाही. इथं गरिबांना प्रवेश सुद्धा भेटत नाही. तुमच्यापैकी सुद्धा बरेच जण असे असतील की त्याला शाळेच्या गेटमध्ये सुद्धा प्रवेश भेटत नाही. इतकी वाईट अवस्था आजची शिक्षणामधली चाललेली आहे. अशा अवस्थेमध्ये अशा प्रकारचं नील आकाश म्हणजे जे सर्वांना व्यापून टाकणार आहे, अशा नावानं आम्ही ही संस्था सुरू केलेली आहे. त्याच नावाला आम्ही प्रेझेंट करून ब्ल्यू स्काय इंटरनॅशनल स्कूल अशा प्रकारचं ही शाळा सर्वांना सामावून घेणारी शाळा म्हणून आम्ही स्थापन केलेली आहे. भरपूर शाळा याच्यामध्ये शहरामध्ये आहे, ग्राउंड नाही त्यांना, तुम्ही निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत शाळा आहे. काय याच्या मागचं उद्देश आहे? सगळ्यात खरं तर पहिल्यापासूनचं भारतीय परंपरेमधले सगळ्यात महत्वाचं शिक्षण जर होतं तर ते निसर्गाशी कनेक्टेड शिक्षण होतं. निसर्गामध्ये जेवढं राहून तुम्ही शिकू शकता तेवढं खरं तर सिमेंटच्या जंगलामध्ये राहून शिकू शकत नाही. हे आमचा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळं अशा परिसरामध्ये शाळा सुरू करण्याच्या पाठीमागच सगळ्यात मोठा तो उद्देश होता. या निमित्ताने पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान? खरं तर पालकांना आमच्याकडचा सामान्यातला सामान्य पालक आमच्यापर्यंत निर्भीडपणे यावा हे माझा उद्देश आहे. आणि त्याचा मुलगा आमच्याकडून लेकरू जे आहे, पाल्य जे आहे, ते आमच्या या संस्थेमधून उच्च पदावर जावं. नुसतं उच्च पदावर सर्व्हिस मध्ये नाही तर बिझनेस मध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये तो उच्च पदावर गेला पाहिजे. याच्यासाठी आम्ही त्या उद्देशानं प्रयत्न करणार आहोत. चालेल, धन्यवाद सर. थँक्यू. माझी आई लीलाबाई मस्ते, त्याच्यानंतर माझा बंधू रघुनाथ मस्ते, त्यांच्या पत्नी दोघांच्याही शांताबाई वहिनी, सविता वहिनी, त्याच्यानंतर उस्मानाबाद या ठिकाणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.